कटोरी कशा पद्धतीने वाढवून घ्यायची असते. ओके, आणि ती कोणत्या साईजमध्ये कितीने वाढवायची असते, इथला मेन टक्स आहे तो किती इंचांचा असला पाहिजे, या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार. अस्तर आणि मेन फॅब्रिक बरोबर कसे ठेवायचे, कुठला पार्ट कुठे असायला पाहिजे, कटोरीचा पार्ट कसा घेतला गेला पाहिजे, ब्लाऊज पीसवरती कुठला पोर्शन कुठे असायला पाहिजे, हे अगदी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि या अगोदरच्या भागामध्ये आपण या कटोरी ब्लाऊजचं पेपर पॅटर्न बघितलेले आहेत, त्याचे हे पार्ट्स आहेत आपले. आणि यानंतर आता आपण बघणार आहोत कटोरी कशा पद्धतीने वाढवून घ्यायची असते. ओके, आणि ती कोणत्या साईजमध्ये कितीने वाढवायची असते, इथला मेन टक्स आहे तो किती इंचांचा असला पाहिजे, या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्याचबरोबर किती शिलाई मार्जिन घ्यायचं असतं, कोणत्या पार्टमध्ये किती वाढवायचं, आणि या वरच्या बाजूनी कर्व शेप प्रॉपर कसा घ्यायचा, आणि आपल्या या पार्टबरोबर तो जुळलाही पाहिजे तर तो कशा पद्धतीने जुळवून घ्यायचा आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. तर चला, याच्यासाठी आपल्याला पहिला एक पॉईंट करायचा आहे, तो म्हणजे ही जी आपली एपेक्स लाईन आहे ती आपल्याला सरळ या बाजूपर्यंत ओढून घ्यायची आहे. ओके, इथंपर्यंत घेतली. आणि यानंतर आपण हे अंतर किती आहे आपलं, तर 3.6 आहे बरोबर. तर सेम आपल्याला एवढंच अंतर इथे खाली घ्यायचं आहे आणि इथे एक पॉईंट देऊन घ्यायचा. आणि ही लाईन आहे ही पण आपल्याला सरळ खाली ओढून घ्यायची आहे, की ज्यामुळे आपल्याला खाली टक्स देण्यासाठी या लाईन आपल्याला उपयोगी पडतील. ओके, यानंतर हा जो आपला कटोरीचा पार्ट आहे तो आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचा, की या बाजूला आपल्याला टक्स वाढवता आला पाहिजे आणि या बाजूलाही आपल्याला टक्स वाढवता आला पाहिजे. ओके, या पद्धतीने आपण हा पोर्शन ठेवून घ्यायचा आहे. या बाजूला आपल्याला जसं आहे गळ्याच्या बाजूला सेम तसं मार्किंग करून घ्यायचं. आणि या बाजूला आपल्याला हुकाई पट्टी लावायची आहे बरोबर, त्याच्यासाठी अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे या बाजूला. आणि या वरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच जोडायला लागणार आहे, जो आपला साईड पार्ट आहे त्याच्याबरोबर कटोरीचा पोर्शन. ओके, त्याच्यासाठी हा मार्क करून घेतला, अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच इकडे. ओके, इथंपर्यंत झालं. यानंतर आता आपल्याला याचा सेंटर पॉईंट आपल्याला इथे खाली मार्क करायचा आहे. तर हा पोर्शन आहे तो इथे या पद्धतीने फोल्ड करायचा, पट्टी ठेवायची आहे, हा पोर्शन इथे या पद्धतीने पलटायचा आणि सेम आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, यानंतर हा जो आपला पॉईंट आहे त्याच पॉईंटला बरोबर आपला इथे सुद्धा हा पॉईंट आला पाहिजे, या पद्धतीने इथे मार्क करायचा आहे. ओके, तर इथे मी हा पॉईंट मार्क करून घेतलेला आहे. आणि आता या बाजूने आणि या बाजूने आपल्याला टक्स किती हवा आहे तेवढं मार्जिन आपल्याला ॲड करायचं आहे. या चार्ट वाईज आपल्याला टक्स घ्यायचा असतो. तर इथे आपली चेस्ट साईज किती आहे 36 बरोबर. 36 साठी आपल्याला 3 इंचांचा टक्स घ्यावा लागणार आहे. जर तुमची साईज 28 ते 35 असेल तर तुम्हाला 2.5 इंचांचा टक्स घ्यायचा आहे. आणि जर तुमची चेस्ट साईज 45 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 3.5 इंचांचा टक्स घ्यायचा आहे. ओके, तुमची साईज ज्यामध्ये येणार आहे त्याच्या वाईज तुम्ही टक्स सिलेक्ट करायचा आहे. यानंतर आपण सिलेक्ट करणार आहोत 3 इंच. ओके, तर 3 इंच आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन, कारण या बाजूला आपल्याला आपला जो साईडचा पार्ट आहे तो लावण्यासाठी आपल्याला जागा असायला पाहिजे, हो की नाही, शिलाईची. तर ते अर्धा इंच आणि या बाजूला हुकाईच्या पट्टीसाठीचे अर्धा इंच, असे 1 इंच त्याच्यामध्ये ॲड करायचे. म्हणजे टोटल किती होणार आपला टक्स 4 इंचांचा बरोबर. तर 4 इंचातले आता या पद्धतीने आपल्याला 4 वरती टेप दुमडायचा आहे. तर येणार आहे आपले किती 2 इंच. तर काय करायचं आहे, तर इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं, या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि या बाजूला आपल्याला 2-2 इंच घ्यायचं आहे. तर ते मी या पद्धतीने मार्क करणार आहे. तर इथे टेप ठेवला आणि इथे 2 इंचांवर एक मार्क केला. ओके, यानंतर या बाजूला पण 2 इंचांवरती एक मार्क करणार आहे. ओके, इथे मार्क केलं. यानंतर ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. तर इथून इथंपर्यंत आपल्याला ही तिरकी लाईन देऊन घ्यायची. ओके, या लाईनवरती आता आपल्याला जेवढं इथलं आपलं हे अंतर आहे तेवढंच आपल्याला या लाईनवरती द्यायचं आहे अंतर. ओके, तर इथून इथंपर्यंत किती आहे आपलं मार्किंग, तर इथे आहे 5 आणि 1 सूत बरोबर. 5 आणि साधारण 1 सूतला थोडं जास्ती, म्हणजे 2 सूत पकडूयात आपण, 5 आणि 2 सूत. ओके, तर सेम तेवढंच अंतर आपल्याला इथे 5 आणि 2 सूत इथे मार्क करायचं आहे. ओके, हे झाला, हा पॉईंट आपला क्लिअर झाला. त्यानंतर इथून इथंपर्यंत किती आहे आपलं अंतर, तर 3.5ला एक लाईन कमी. तर इथून पण आपल्याला 3.5ला एक लाईन कमी आपल्याला इथे देऊन घ्यायचं आहे. 3.5ला एक लाईन कमी, तर हे पण आपल्याला मार्क करायचं आहे. ओके, यानंतर दुसरा पॉईंट येतो, तो म्हणजे आपल्याला आता हा कर्व शेप कशा पद्धतीने द्यायचा आहे. ओके, तर या कर्व शेपसाठी आपल्याला इथून या फ्रेंच कर्वचा तुम्ही वापर करू शकता. तर बघा, या पद्धतीने थोडासा तुम्ही इथून
या पद्धतीने पहिला देऊन घ्यायचा थोड्याशा, कारण इकडून आपल्याला अर्धा इंचपर्यंत हे असं यावं आणि यानंतर हा शेप आहे तो या खालच्या पॉईंटबरोबर घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा या पद्धतीने हा कर्व शेप ठेवून घेतला आणि तुम्हाला जर हाताने जमणार नसेल तर जरूर तुम्ही या कर्व शेप पट्टीचा वापर करू शकता. ओके, तर ही आतली लाईन आहे ती आपली बरोबर या शेपची आहे. ओके, यानंतर आता आपल्याला ओके इथंपर्यंत सगळ्यांचं क्लिअर झालं. आता आपल्याला या सेंटर, आता या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत इकडचा भाग पण आपल्याला मोजून घ्यावा लागेल, कारण हा पॉईंट आहे तो आपल्याला इथे जोडला पाहिजे बरोबर या भागावरती. तर याच्यासाठी आपल्याला आता हा भाग किती आहे तो पण बघून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला एक पॉईंट तुम्हाला करायचा आहे बघा. तो भाग देण्या अगोदर हा जो कर्व शेप आहे तो खूपच आहे ना, तर इथे आपल्याला काय करायचं आहे 0.25. तर इथे 0.25 एवढं अंतर आपल्याला, हे बघा इथून दाखवते, 2 सूत अंतर आपल्याला हे या पद्धतीने इथे फोल्ड करायचं आहे असं. ओके, हे वरपर्यंत घ्यायचं. इथून जेवढं जात आहे तिरकं तेवढंच आपल्याला इथे देऊन घ्यायचं आहे. ओके, या बाजू तिकडे वरपर्यंत जायची गरज नाही, इथंच फक्त आपल्याला पाव इंच दुमडायचं आहे. कारण का, तर हा शेप आहे तो बघा इथे तुम्हाला कळेल की हा शेप आहे तो या पद्धतीने आहे बरोबर. हा खूप कर्व गेलेला आहे, तर हा थोडासा असा आपण इथे पाव इंच घेतला तर आता आपला जो हा पोर्शन आहे तो हा थोडासा या बाजूला आलेला आहे आणि इथे पण आपला हा कर्व प्रॉपर आलेला आहे. त्यामुळे तुम्ही कोणतीही तुमची साईज असो इथे तुम्हाला पाव इंच या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे पिनअप करायचं आहे. ओके, इथे पिनअप केल्यानंतर हा जो काही वर खाली थोडासा पोर्शन झालेला असतो तो आपल्याला व्यवस्थित कर्व शेप देऊन घ्यायचा. किंचित फक्त इथल्या इथेच हा बघा हा एवढाचाच आपल्याला पोर्शन काढावा लागलेला आहे. तर इथे बरोबर हा आपला कर्व शेप आलेला आहे. ओके, तर या पद्धतीने इथे मी हा थोडासा व्यवस्थित शेप करून घेते कर्वमध्ये. दॅट्स ओके. तर आता आपल्याला हा पोर्शन बघायचा आहे आपला किती आहे, कारण हा पोर्शन इथे आपल्याला जोडावा पण लागणार आहे. तर इथून या पद्धतीने टेप ठेवायचा आणि बघायचा आहे किती आहे. हा 8 इंच आलेला आहे आपला. ओके, तर इथून आपल्याला हा पोर्शन याच्यात आता अर्धा इंच आपल्याला वाढवायचा आहे, शिलाई पण लागणार आहे बरोबर. आणि या पार्टमध्ये आपल्याला इकडे अर्धा इंच अजून वाढवावं लागणार आहे शिलाईसाठी. तर सेम त्याच्याबरोबर यायचं असेल तर अर्धा इंच अजून म्हणजे 8.5 इंच आपल्याला हा पार्ट घ्यावा लागेल बरोबर. तर इथे आपल्याला 8.5च मोजून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मी इथे 8.5 आणि हा जरासा पुढे आला बघा. इथे पहिला मोजून बघूयात आणि नंतर आपण कसं ॲडजस्ट करणार आहे ते पण तुम्हाला मी दाखवते. तर या भागावरती 8.5 कुठे आले आपले, इथं आलेले आहेत. ओके, तर इथे मार्क केलं आणि हा पोर्शन आहे तो हा शिलाईनंतर आपला हा इथे बसला पण पाहिजे बरोबर. तर बघा इथे हे अर्धा इंचाचं हे शिलाईचं मार्जिन आहे बरोबर. हे अर्धा इंचाचं याच लाईनवरती मी इथं ठेवते म्हणजे त्याचं शिलाईचं मार्जिन आपल्याला भेटून जाईल त्याच्यातूनच. ओके, तर बघा इथे हा पार्ट ठेवला तर बरोबर हे अर्धा इंच वाढल्यानंतर आणि पाव इंच आपल्या इकडे पुढे शिलाईसाठी एक्स्ट्रा ठेवावं लागतं या पार्टमध्ये किंवा या पार्टमध्ये. तर ते बरोबर जुळून आपलं इथे मॅनेज होणार आहे. तर हे एक्स्ट्रा खाली आपण वाढवणार आहोत त्याच्यासाठी घेतलेलं आहे. हे लक्षात आलं तुमच्या. या पद्धतीने हा जो कर्व शेप आहे तो तुम्ही याच लाईनवरती ठेवायचा आहे आणि हे अर्धा इंच शिलाईसाठीच आहे ते त्याच्यात ॲड करायचं आहे म्हणजे तुमचा कट झाल्यानंतरचा पोर्शन बरोबर याच मापामध्ये तयार होणार आहे. ओके, आणि हा जो पोर्शन आहे तो आपल्याला आता काढून घ्यायचा आहे. ओके, हा काढून घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे तर या आणि या पॉईंटचा आता आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. कोणत्या पॉईंटचा, जो आपला हा इथला 8.5चा आलेला आहे तो आणि हा इकडच्या लाईनवरचा हा जो आलेला आहे तो, या पॉईंट इथून इथंपर्यंत आपल्याला हे ठेवून घ्यायचं आणि याचा सेंटर पॉईंट आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर इथे सेंटर पॉईंट काढून घेऊया. तर इथं आपला आलेला आहे सेंटर पॉईंट. ओके, इथला हा सेंटर पॉईंट आपला आला. आता या सेंटर पॉईंटपासून आपल्याला खाली यायचं आहे. जर तुमची चेस्ट साईज 35च्या आत असेल तर तुम्हाला 1 इंच खाली यायचं आहे आणि जर तुमची चेस्ट साईज 36 किंवा 36च्या पुढं असेल तर तुम्हाला सेंटरपासून खाली यायचं आहे 1.5 इंचांवर. हे सर्व मग तुमची चेस्ट साईज समजा 46 45 वगैरे आहे तरीसुद्धा तुम्ही इथून खाली 1.5 इंच यायचं आहे. अगदी हेवी साईज असेल तर ज्यानी चेस्टचा भाग जास्तीच असेल
तर मात्र तुम्हाला इथून खाली 2 इंच घेऊ शकता, पण ते खूप कमी वेळा घ्यावं लागतं. इथे आपल्याला 1 ते 1.5 इंचापर्यंत नॉर्मली आपण येऊ शकतो. तर इथून इथंपर्यंत आपली 36 साईज आहे, तर मी इथून खाली 1.5 इंच मार्क करणार आहे. ओके, तर हा पॉईंट 1.5 वरती खाली घेतला आपण आणि या लाईनला आपल्याला इथल्या पॉईंटला हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. ओके, यानंतर हा पॉईंट आहे तो इथे जोडून घ्यायचा आहे. ओके, तर हे आता कटोरीचा पोर्शन आपण काढून घेऊया. आता ही चेस्ट लाईन आहे, ही आपल्याला इथे हा पॉईंट आपण घेतलेलाच होता याचा, बरोबर. वरून बघा या पद्धतीने इथे आपण हा पॉईंट देऊन घेतलेला आहे. ही सेम जेवढा आपला ह्या आहे तेवढाच आपला आलेला आहे. ओके, तर इथे आपण हा पॉईंट देऊन घेतला आहे. तर या पॉईंट बरोबर आता आपल्याला ही चेस्ट लाईन आहे ही या पद्धतीने, आणि इथे ही आपली इथून आलेली आहे, बरोबर. तर ही लाईन आहे ही आपल्याला इथे या पद्धतीने ओढून घ्यायची आहे, चेस्ट लाईन. ओके, ही ओढून घेतल्यानंतर आता आपल्याला या लाईनचा सेंटर पॉईंट घ्यायचा आहे. तर हे किती आलेलं आहे 8.5. तर 8.5चा आपल्याला इथे सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. आणि या लाईनवरती आता आपल्याला इथून जेवढा आपण टक्स घेणार आहोत, तर इथे आता आपल्याला बघायचं आहे की हे अंतर किती आहे एका बाजूचं सेंटरपासूनचं, तर 3 इंच आहे आणि अर्धा इंच शिलाईसाठी लागणार आहे, बरोबर. तर इकडून किती घेणार आहोत आपण 3.5 इंच, आणि या बाजूला पण 3 इंच आहे. 3 इंच आहे तर अर्धा इंच शिलाईसाठी पकडणार, तर टोटल किती होणार म्हणजे या बाजूच्या शिलाईसाठी हुकलूकच्या, तर इकडून आपण 3.5 वरती मार्क करायचा आहे. तर जो इकडे राहणार आहे तो आपला टक्सचा पोर्शन राहणार आहे. आणि सेम आपल्याला या बाजूने पण 3.5 वरती मार्क करायचा आहे या बाजूकडून. तर इकडून मार्क केल्यानंतर इथे आपला हा पोर्शन येईल. तर आता हा जो राहिलेला आहे तो आपला टक्सचा पोर्शन राहणार आहे, आणि हा पॉईंट आता आपल्याला या पॉईंट बरोबर जुळवून घ्यायचा आहे. ओके, हा तुमचा पोर्शन क्लिअर झाला. आता आपल्याला यामध्ये अजून काय करायचं आहे, तर आता तुम्ही जर मोजून बघितलात तर आता तुमचं लक्षात येईल. बघा इथे आपला हा अर्धा इंच शिलाईत जाईल. शिलाईत गेल्यानंतर आपला जो हा पोर्शन येणार आहे तो बरोबर हा इथे येईल. बघा, तर हा इथे आला. यानंतर आता हा पोर्शन इथून उचलून आपण हा इथे ठेवला, तर इथे ठेवल्यानंतर आपला या इकडे पण अर्धा इंच शिलाई मार्जिन राहणार आहे, म्हणजे बरोबर एवढा आपला कटोरीचा पोर्शन तयार होणार आहे. आणि इथे मात्र आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी इथे ठेवून घ्यायचं आहे, आणि मग आतल्या बाजूला आपल्याला हा पोर्शन ड्रॉ करायचा आहे. जेवढा आपण शिलाईमध्ये पकडणार आहोत तेवढा पोर्शन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. समजा अर्धा इंच किंवा 3 सूत तुम्ही जेवढं पण शिलाईसाठी वापरत असाल तेवढं इथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. तर ओके, आता कटोरीमध्ये आपण पार्ट वाढवलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला अजून काही एक्स्ट्रा वाढवायचं नाही आहे. अजून एक गोष्ट मैत्रिणींनो, या बाजूला अर्धा इंच वाढवलं, पण या बाजूला पण अर्धा इंच वाढवलेलं नाही आहे ना. तर बघा हे असं विसरायला होतं, तर ते विसरायचं नाही आहे. या बाजूला पण आपण अर्धा इंच खाली कटोरी जोडणार आहोत ना, तिथे आपल्याला वाढवावं लागेल. तर हा फक्त पॉईंट इथे आपल्याला ॲड करायचा आहे. सेम बाकी काही चेंजेस होणार नाही आहेत. सेम फक्त हे अर्धा इंच इकडे वाढेल आणि हे टक्स फक्त आपले थोडेसे खाली येतील. तर हे विसरायचं नाही आहे. या बाजूला आपण अर्धा इंच वाढवलं खाली शिलाईसाठी, बरोबर, जेव्हा आपण हा पार्ट इथे ठेवला. ओके, त्यानंतर इथे आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे म्हणून खाली अर्धा इंच, कारण हा भाग जेव्हा आपण खालच्या क्रॉसपट्टी बरोबर जोडू त्यावेळेला हे अर्धा इंच शिलाईसाठी खालच्या पार्टमध्ये लागणार आहे. यातही वाढवायचं आहे, इथेही वाढवलं आपण, बरोबर. सेम या बाजूला पण आपली क्रॉसपट्टी येणार आहे ना, मग त्याच्यासाठी इकडे पण अर्धा इंच वाढवून घ्यायला पाहिजे. हे विसरू नका, कारण कसं होतं कटिंगच्या वेळेला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून करायच्या असतात. नंतर आपल्याला काही मग विचार करावा लागत नाही, जस्ट फक्त पेपर पॅटर्न्स ठेवायचे आणि कटिंग करायचं असतं. तर चला आता आपण हे कट करून घेऊया. तर बघा कटिंगच्या अगोदर हा थोडासा भाग मी असा व्यवस्थित हाताने कर्व शेप देऊन घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने, तुम्हाला जर शेप प्रॉपर वाटतोय न वाटतोय या पद्धतीने थोडंसं तुम्ही याच्यामध्ये या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. ओके, आता बघा हा असा प्रॉपर शेप कटोरीचा वाटतोय, बरोबर. तर आता आपण हा शेप कट करून घेऊया. आणि त्याच्या अगोदर अजून एक हा आणि हा टक्स आपल्याला प्रॉपर आहे की नाही तो मोजून घ्यायचा आहे. तर इथून इथंपर्यंतचा टक्स किती आहे आपला, तर इथे आहे 4.25 इंच. तर सेम आपल्याला हा पण इकडे 4.25 असायला पाहिजे. तर हा किती आहे 3.5. तर थोडासा
कमी आहे, बरोबर. तर जो कमी आहे तो आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. तर इथे बघा हे बरोबर 4.5 आले. तर इथून आता आपल्याला हा टक्स याच्यामध्ये घ्यायचा आहे. इकडे फक्त एवढंच आपलं इथे अंतर वाढणार आहे. हा टक्स आपला असा येईल खाली. ओके, तर चला आता आपण हे कट करून घेऊया. आणि हे शिलाई मार्जिन जिथं आपलं आहे तेवढं आपल्याला ठेवून घ्यायचंच आहे. आणि यानंतर हा पोर्शन आपल्याला इकडे कट करायचा आहे. तर बघा आपली ही आता प्रॉपर कटोरी तयार झालेली आहे. आणि आता इथे या पद्धतीने आपण पिनअप करून घेऊया, म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली कळेल. तर बघा इथून इथपर्यंत आपला हा टक्स घेतल्यानंतर तर बघा इथे मी ह्या पिनअप लावून घेतल्या. तर आता आपला जेव्हा हा टक्स कटोरीचा पोर्शन तयार होईल तर तो या पद्धतीने असणार आहे. तर बघा अगदी प्रॉपर शेप आपला हा आलेला आहे. आणि इथे सुद्धा ही स्ट्रेट आपली पट्टी तयार झालेली आहे. तर तुम्हाला हा पोर्शन शिकायला कसा वाटला किंवा तुम्हाला हे समजलं का, किंवा जर काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा. तर या पद्धतीने आपला हा कटोरीचा पोर्शन वाढवून झाला. आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे कोणत्या कोणत्या पार्टमध्ये आपल्याला कुठे कुठे वाढवायचं आहे. आणि हा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर बघा इथे आपण हा क्रॉसपट्टीचा पोर्शन पहिला तयार करून घेऊया. क्रॉसपट्टीसाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे आपल्याला स्ट्रेट लाईन द्यायची आहे, जी आपण इथे मागल्या वेळी कर्व शेप देऊन घेतला होता, बरोबर. तर ही लाईन इथे पाऊण इंच अर्धा इंच आपण वरती आलो होतो, बरोबर. तर वरती आलेलो आहोत, तिथून आपल्याला ही जी लाईन आहे फिटिंगची, या लाईनपर्यंत जेवढा पोर्शन आपला तिरका जातोय तेवढा आपल्याला देऊन घ्यायचा आहे. कारण इकडे आपल्याला खालच्या बाजूला पट्टी कुठेही कर्व नको आहे. इथे कर्व चालेल, इथे आपल्याला कर्व नको आहे. ओके, तर हे आपण कट करून घेऊया. ओके, हा पोर्शन कट झाला. आता हे सगळे पार्ट आपले तयार झालेले आहेत. हे आहे चेस्ट 36 आणि वेस्ट आहे नंबर आहे 31. इथे चेस्ट 36, वेस्ट 31, हाईट आहे ब्लाऊजची 13. तर या पद्धतीने आपण हे थोडंसं मार्किंग करून ठेवायचं की ज्यामुळे आपल्याला कोणत्या ब्लाऊजसाठी आपण पेपर पॅटर्न वापरणार आहोत हे आपल्याला थोडंसं लक्षात राहतं. तर आता हे पॅटर्न आपल्याला बॅक पार्ट बरोबर जुळवून घ्यायचे आहे. तर बॅक पार्टचा पोर्शन आपण हा करून घेतलेला आहे, तर तो आपल्याला इथे पहिला घ्यायचा आहे. तर हा आहे आपला बॅक पार्ट, बरोबर. तर बॅक पार्ट बरोबर आता आपल्याला हा फ्रंट पार्ट जुळवून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी हा जो साईडचा क्रॉसपट्टीचा भाग आहे तो आपल्याला इथे ठेवायचा आहे. जे आपलं साईड फिटिंगची लाईन आहे ती बरोबर मॅच करायची आहे. इथे साधारण 1 पाव इंच आपल्याला अंतर खाली घ्यायचं आहे की जेणेकरून आपला हा मुंडा व्यवस्थित प्रॉपर बसला पाहिजे. तर इथे पाव इंच घेतलं आणि इथे बरोबर ही लाईन या लाईनला आपल्याला फिटिंगच्या लाईन बरोबर जुळवून घ्यायची आहे. ओके, त्यानंतर इथे आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. इथे आपण वेगळ्या मार्करनी करूया. तर इथे पिंक घेतला आपण. ओके, तर हे जेवढं आहे तेवढं आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे. आणि हा जो क्रॉसपट्टीचा पोर्शन आहे तो सुद्धा आपल्याला या लाईन बरोबर इथे जुळवायचा आहे. इथे जुळला आणि सेम आपल्याला या खालच्या फिटिंगच्या लाईन बरोबर तो जुळला पाहिजे. ओके, इथे अंतर राहिलं तरी चालेल पण इकडे आपल्याला तो व्यवस्थित जुळवूनच घ्यायचा आहे या पद्धतीने इथे. ओके, तर इथे हा पॉईंट जुळल्यानंतर तुम्हाला इथे आता बघायचं आहे की इथे किती अंतर तुमचं शिल्लक राहते. त्यानंतर आपल्याला ही जेवढी लाईन तिरकी जाते किंवा कशी जाते ती आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे. ओके, आता या पॉईंटमध्ये आता इथून आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे, बरोबर, बॅक साईडच्या उंचीचं. तर त्यासाठी आपलं सूत्र काय आहे किंवा फॉर्म्युले काय वापरतो आपण, तर जेवढं आपलं इथं अंतर आलेलं आहे तर इथे किती आलेलं आहे बघा, 2 सूत आपलं अंतर आलेलं आहे. या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत 2 सूत अंतर आलेलं आहे. तर ते 2 सूत आपण या बाजूला घेत असतो, बरोबर, एवढं. आणि त्याच्यामध्ये अजून 2 सूत म्हणजे जेवढं तुमचं इथे अर्धा इंच आलं तर इकडे अर्धा इंच घेऊन त्याच्यामध्ये वरती पाव इंच म्हणजे 2 सूत मार्क करतो. इथे मार्क केल्यानंतर आपण एक लाईन ड्रॉ करत असतो, बरोबर, इथून इकडंपर्यंत. आता ह्या पॉईंट आला ना आपला, तर ह्या लाईनपर्यंत पॉईंटपर्यंत आपण अशी ही डॉटेड लाईन दाखवते. जर आपलं अंतर जुळलं तर आपण ही लाईन ठेवणार आहोत, नाहीतर मग ब्लू लाईन बघूयात कट करायची कुठली ते. ओके, तर हे आपलं अंतर जे आपण
सूत्रावाईज घेतो ते आलेला आहे आपला हा पॉईंट, बरोबर. तर आता आपली उंची किती आहे पाठीमागची, तर बघा इथे बॅक हाईट आपल्याला लिहायची आहे. बॅक हाईट आहे 13.5 आणि फ्रंट हाईट आहे आपली 15 इंच, बरोबर. तर इथे बॅक हाईट आपल्याला तयार किती हवी आहे, 13.5. तर हे अंतर आपलं 13.5 येतं आहे का ते आपल्याला बघायचं आहे. तर हे पार्ट आता आपण इथे काढून ठेवूयात आणि इथे आता शोल्डर आपल्याला 2.5 इंच तयार हवा आहे. तर 1 इंच प्लस करून 3.5 वरती मार्क करायचं. 3.5चा मार्क केल्यानंतर, कारण अर्धा इंच या बाजूला शिलाई जाईल आणि अर्धा इंच या बाजूला, यानंतर टेप दुमडायचा आहे आणि सेंटर मार्किंग करून घ्यायचं. सेंटर मार्क केल्यानंतर इथून खाली आपल्याला उंचीचं मार्किंग टाकायचं आहे. तर उंची किती आपल्याला हवी आहे, 13.5. तर आपल्याला यायला किती हवी आहे, 14.5. ओके, तर इथं आपल्याला ही 14.5 उंची मिळालेली आहे आणि ही लाईनसुद्धा त्याच्या खालीच आलेली आहे आपली, बरोबर. तर या लाईनशी येण्यासाठी आपल्याला या पद्धतीने मार्किंग आपण घेऊ शकतो. या पद्धतीने मार्किंग घ्यायचं आहे की अशी तिरकी लाईन आपली आली पाहिजे. तर हे सुद्धा आपलं प्रॉपर उंची आपल्याला मिळालेली आहे. आणि सॉरी, 1 मिनिट, आपल्याला हे बॅक डीप नेक आहे, बरोबर. त्याच्यामुळे वरच्या बाजूनी बॅकला आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे. ओके, तर इथून अर्धा इंच मायनस झालं, बरोबर. तर सेम आपल्याला या बाजूला पण अर्धा इंच मायनस करायचं आहे. आता हे अर्धा इंच मायनस केल्यानंतर आपण उंची बघूया आपली प्रॉपर कुठे येते ती. ओके, तर हे डीप नेक आहे आपला, बरोबर. पाठीमागे आपला 9चा गळा आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला मायनस करावं लागेल, हे विसरायचं नाही. ओके ओके, तर आता हे पाऊण इंच मायनस, अर्धा इंच मायनस केलं. त्यानंतर इथे आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे 3.5 आणि त्याच्या आपल्याला सेंटर घ्यायचं आहे. तर बघा आता आपल्याला ही 14.5ची उंची इथून आपल्याला बघायची आहे. तर इथून बघा बरोबर हे सेंटरपासून मार्किंग घेतलं तर जी आपली रेड म्हणजे ही जी लाईन घेतलेली आहे याच लाईनवरती आपलं हे 14.5 आलेलं आहे, बरोबर. म्हणजे ही आपली पिंकवाली लाईन आहे तीच आपण घेणार आहोत. आपलं बरोबर 14.5 उंची, वरच्या बाजूनी अर्धा इंच मायनस होऊन सुद्धा आपल्याला ही बरोबर उंची मिळालेली आहे. तर या पिंक लाईन बरोबर आपण कटिंग घेणार आहोत. ओके, 10.5 म्हणजे खालून आपल्याला गळारुंदी इथून गळ्याची पट्टी ठेवायची आहे. बॅक साईडचा बेल्ट 3 इंचांचा तयार. तर त्यासाठी 1 इंच प्लस करून खालून 4 वरती मार्क करायचं आहे, कारण अर्धा इंच वरच्या गळ्याच्या फिनिशिंगमध्ये जाईल आणि अर्धा इंच बॅक साईडच्या फिनिशिंगमध्ये, बरोबर, कमरेच्या फिनिशिंगसाठी. तर 4 वरती मार्क करायचं आहे आणि या बाजूनी गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला. आता इथे आपल्याला गळारुंदी मिळालेलीच आहे, किती आहे, 2 आणि 1 सूत आहे. तर सेम इथून पहिल्यांदा 2 आणि 1 सूत मार्क करून घ्यायचं आणि या बाहेर तुम्हाला अर्धा इंच, पाऊण इंच, पाव इंच तुम्ही जाऊ शकता. तर इथे आपल्याला टोटल मी जाणार आहे अर्धा इंच बाहेर. तर बघा इथे 1 वरती ठेवते, इथून बाहेर अर्धा इंचावर जाणार आहे मी. तर अर्धा इंच बाहेर घेतलं आणि या पद्धतीने इथे ही लाईन ड्रॉ करून घेऊया आणि ही लाईन आपल्याला वरच्या लाईन बरोबर जोडून, जे आपलं गळ्याचा पॉईंट आलेला आहे तिथपर्यंत जोडून घ्यायची. आणि याच्यामध्ये गळ्याचा शेप तुम्हाला जो हवा असेल, डिझाईन हवी असेल तर यामध्येच तुम्हाला डिझाईन बनवून घेता येऊ शकते. गोल हवा असेल तर सेम या पद्धतीने गोल गळ्याचा शेप देऊन घ्या. तर इथे आता आपल्याला हा पोर्शन कट करून घ्यायचा आहे. तर गळ्याचा शेप मी कट करणार नाही आहे, हा नंतर आपण बघू. हे फक्त आपण आता कट करून घेणार आहोत. आणि इथे अजून पाव इंच आपल्याला खाली यायचं आहे, कारण हे जर दिलं नाही तर इथे ना शोल्डरला ब्लाऊज असं इथे ब्लाऊजच्या खांद्यावरतीच ना असा थोडासा फुगल्यासारखा दिसतो. जेव्हा डीपनेक ब्लाऊज असतात त्यावेळेला तुम्ही जरूर या पद्धतीने चेक करा. त्यामुळे ते जर होऊ नये असं वाटत असेल तर इथेच आपल्याला या पद्धतीने पाव इंच आपल्याला अंतर मायनस करून घ्यायचं आहे. तर हे सुद्धा इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने कट करून घेतला. इथंपर्यंतचा गळा आहे, त्यामुळे मी इथे हा नॉच देऊन ठेवते की जेणेकरून आपल्याला नेक्स्ट टाईम जेव्हा आपण गळा कट करू तेव्हा मला इथे कळेल की गळ्याचा पोर्शन आहे तो. ओके, आणि इथे पण नॉचेस देऊन ठेवायचे आपल्याला. फिटिंगच्या वेळेला आपल्याला हे मार्क्स करणं आणि कटिंग घेणं अगदी पटापट होऊन जातं. ओके, तर या पद्धतीने आपलं हे असणार आहे. त्यानंतर इथे गळ्याचा नॉच या पद्धतीने नॉचेस देऊन झाले. हे सर्व पेपर पॅटर्न्स आपले बनवून झाले. हा सुद्धा पार्ट आपला बनवून झाला. हा मी याच्या कपड्यावरती काढलेला आहे, पॅटर्न म्हणून आपल्याकडे राहून जाईल. ओके, आणि आता कुठल्या पार्टमध्ये कुठे काय काय वाढवायचं आहे ते आपण बघूयात. तर या बाजूला आपला कटोरीचा पोर्शन जुळणार आहे.
बरोबर, या बाजूला. त्याच्यामुळे इथं मी डॉट डॉट लाईन दाखवते, तिथे तुम्हाला अंतर ॲड करायचं आहे. तर बघा, जिथं मी पिंक लाईन दिलेले आहेत इथे आपल्याला शिलाईसाठी मार्जिन या बाजूला अर्धा इंच ॲड करायचं आहे. आणि सेम या बाजूला पण खाली आपल्याला ही क्रॉसपट्टी इथे आपण लावणार आहोत. बरोबर, त्याच्यामुळे या बाजूला ही पट्टी लागणार आहे, त्याच्यासाठी शिलाई मार्जिन म्हणून या बाजूला पण अर्धा इंच वाढवायचं आहे. ओके, आणि ही क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला या बाजूला वाढवायचं आहे. खालच्या बाजूने आपण उंचीत वाढवून घेतलेलेच आहे अर्धा इंच. बरोबर, तर या किंवा या कुठल्याही एका बाजूला तुम्ही अर्धा इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. तर समजा ही पट्टी इकडे जोडणार आहोत ना, तर याच बाजूला मी दाखवते की या बाजूमध्ये तुम्हाला अर्धा इंच किंवा 3 सूत तुम्ही जेवढं घेणार आहात मार्जिन शिलाईसाठी तेवढं वाढवून घ्यायचं आहे. तर इथे वाढवणे. ओके, कुठे? या वरच्या बाजूला. सेम या बाजूला पण 0.5 इंच मार्जिन वाढवणे. आणि सेम या बाजूला पण ओके 0.05 मार्जिन. तर हे या पद्धतीने आपण लिहूनच ठेवायचं आहे. नंतर कटिंगच्या वेळेला या गोष्टी लक्षात राहत नाहीत आणि मग आपलं कटिंग होतं आणि मग पुन्हा काही वेळेला पार्ट कमी पडतात आपले जोडायच्या वेळेला. तर हे जेव्हा आपण पेपर कटिंग करू त्यावेळेला या पार्टमध्ये आणि इकडे खाली या बाजूला वरती इथे आपल्याला मार्जिन वाढवायचं आहे. यामध्ये आता मात्र आपण सगळं मार्जिन वाढवूनच आपण कटोरीचा पॅच काढलेला आहे, पॅटर्न काढलेला आहे, त्याच्यामुळे याच्यात काही वाढवायचं नाही. तर या व्हिडिओमध्ये आता आपली संपूर्ण पेपर कटिंग झालेली आहे. आता हेच पेपर पॅटर्न्स वापरून आपण ब्लाऊज मेन फॅब्रिक कसं कट करायचं आणि कसं स्टिच करायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट करून जरूर विचारा आणि याच्या अगोदरचा सुद्धा पार्ट जरूर बघा, कारण त्यामध्ये आपला बॅक पार्ट कसा तयार केलेला आहे ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि जर तुम्हाला चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ऑल बटनवरती सेट करून ठेवा की ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि इथं जे व्हिडिओ शो होत आहेत ते जरूर बघा. यामधून तुम्हाला कशा पद्धतीने बॅक आणि फ्रंट कटिंग करायची असते याचं डिटेल नॉलेज मिळेल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम.